या चित्रपटाचं नाव आहे अल्ल्याड पल्ल्याड. याची सुरुवात होते आणि आपण वरसगाव पाहतो, जिथे एका वाड्यामध्ये एक म्हातारा कसली तरी विधी करत असतो. पण तेवढ्या तिथे एक आत्मा येते आणि त्या आत्म्याला पाहून हा म्हातारा जागीच त्याचे प्राण सोडतो. तसेच सीन काही वर्षांनी पुढे शिफ्ट होतो, जिथे वरसगावचे सरपंच, गावातील काही महत्त्वाचे लोक आणि एक पुजारी यावर चर्चा करत असतात की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यांना हे गाव सोडून 3 दिवसांसाठी बाहेर राहायला जायचं आहे. खरं तर या गावात सर्वांचं हे म्हणणं असतं की प्रत्येक वर्षात असे 3 दिवस येतात की त्या 3 दिवसात रात्रीच्या वेळी यांच्या गावात आत्मे फिरतात आणि जे कोणी सजीव त्या 3 दिवसात त्या आत्म्यांना भेटेल त्यांना ते आत्मे मारून टाकतात. ज्यामुळे गावातील लोक दरवर्षी या 3 दिवसात गावात राहत नाही. ते गाव सोडून गावाच्या वेशीवर जी नदी आहे त्या नदीच्या पलीकडे जाऊन राहतात. त्याचबरोबर यांच्यासोबत ते त्या प्रत्येक प्राण्याला घेऊन जातात ज्यांच्यात जीव आहे. आणि हे खूप वर्षांपासून दरवर्षी होत आहे. ज्यामुळे यावर्षी सुद्धा हे गावकरी 3 दिवसांसाठी गाव सोडून दुसरीकडे राहायला जाणार असतात. तसेच हे गुरुजी सर्वांना सांगतात की शुक्रवारपासून 3 दिवस वेध लागणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळच्या आत गावातील सर्वांना हे गाव सोडून जावं लागेल. ज्यावर सर्व गावकरी तयारी करायला घेतात. तसेच पुढे आपण गुरुवारचा दिवस पाहतो, जिथे गावातीलच एक पंक्या नावाचा मुलगा त्याच्या मित्रांना सोबत घेऊन आलेला असतो. पंक्या आणि त्याचे मित्र शहरात शिकत असतात. पण जेव्हा पंक्याने यांना सांगितलं की त्याच्या गावात 3 दिवस आत्मे फिरतात, तेव्हा त्याचे मित्र किशा व चतुर हे खरं आहे की खोटं हे पाहण्यासाठी या गावात आलेले असतात. आता हे जेव्हा गावात पोहोचतात तेव्हा ते पाहतात की सर्व गावकरी गाव सोडून गावाबाहेर जात आहेत. तसेच पुढे हे तिघे पंक्याच्या घरी जातात आणि त्याच्या घरातील देवाचं दर्शन घेऊन हे गावाबाहेर जायला लागतात. आता इथेच आपण पाहतो की गावात जे काही सुरू आहे ते सर्व चतुर एका कॅमेऱ्यामध्ये शूट करत असतो, कारण यावर तो एक डॉक्युमेंटरी बनवणार असतो. यानंतर गावातील इतर लोकांसोबतच हे गावाबाहेर नदी ओलांडून येतात, म्हणजेच दुसऱ्या गावात राहायला येतात. आणि दुसऱ्या दिवशी दाखवतात की गुरुजी सर्व लोकांना जमा करतात आणि सांगतात की यांच्या गावातील जी 3 दिवस गावात न राहण्याची प्रथा सुरू आहे ती वर्षानुवर्षे यामुळेच सुरू आहे, कारण त्यात काहीतरी तथ्य आहे. आणि जर यावर कोणाला काही शंका असली तरी सुद्धा कोणी आणखी 2 दिवस गावात परत जाऊ नये. सोबतच दुसरीकडे आपण पाहतो की पंक्या, किशा व चतुर हे यावर चर्चा करत असतात की किशाच्या गावात खरंच आत्मे असतील का. ज्यावर चतुर या दोघांना म्हणतो की यांनी गावात जाऊन पाहायला हवं की तिथे खरंच आत्मे आहेत की नाही. आता आधी तर पंक्या व किशा गावात जाण्यास नकार देतात, पण जेव्हा चतुर यांना म्हणतो की या 3 दिवसात गावात काय काय होतं हे कोणालाही माहीत नाही, पण जर का यांनी गावात जाऊन तिथे काय काय घडत आहे हे कॅमेरामध्ये शूट करून त्यावर डॉक्युमेंटरी बनवली तर हे तिघे खूप फेमस होतील आणि यांनी धाडस करून सर्व सत्य समोर आणलं म्हणून लोक यांचं कौतुक करतील. आता चतुरच्या नादाने पंक्या व किशा गावात जायचं ठरवतात आणि पुढे हे तिघे नदीजवळ जातात, कारण इथून बोटीने हे नदी पलीकडे जाणार असतात. तसेच इथे यांना दिल्या भेटतो, जो की नाविक असतो आणि तो सुद्धा पंक्याच्याच गावचा असतो. हे दिलेला सांगतात की त्यांना नदीच्या पलीकडे जायचं आहे, ज्यावर दिल्या यांना घेऊन जाण्यास नकार देतो. पण चतुर जेव्हा दिल्याला लाडीगोडी लावतो तेव्हा दिल्या यांना गावात घेऊन जाण्यास तयार होतो. खरं तर दिल्याला सुद्धा गावात त्याच्या घरी जायचं असतं, कारण त्याची चिलीम तो घरीच विसरून आलेला असतो. पुढे हे चौघे गावात जातात, जिथे सर्व बोटीतून उतरल्यावर दिल्या त्याची बोट बांधून ठेवतो. तसेच दिल्या जेव्हा यांच्यासोबत गावात जायला लागतो तेव्हा मागे वळून पाहिल्यावर दिल्या पाहतो की त्याने नदी किनारी बांधलेली त्याची बोट आपोआपच सुटली आहे आणि ते यांच्यापासून खूप दूर गेले आहे. म्हणजेच परत जाण्यासाठी आता यांच्याकडे दुसरी बोट नाही, कारण गावातील सर्व बोटी तर आधीच इथून निघून गेल्या आहेत. हे पोहत नदीच्या पलीकडे जाण्याचा विचार करतात, पण दिल्या यांना सांगतो की पाणी खूप खोल आहे आणि पलीकडे जाण्यापूर्वीच हे नदीत बुडून मरून जातील. तसेच यांच्यातील कोणीच त्यांचा मोबाईल सोबत आणलेला नसतो, कारण चतुरने सर्वांचे मोबाईल पेटीत ठेवलेले होते आणि आता गावातून बाहेर जाण्याचा दुसरा कोणताच मार्ग नसतो. त्यामुळे दिल्या त्यांना म्हणतो की मी माझ्या घरी जाऊन चिलीम मारून येतो, ज्यामुळे माझं डोकं चालेल आणि आपण इथून कसं बाहेर जायचं यावर मला काहीतरी सुचेल. असं म्हणून दिल्या त्याच्या घरी जातो. सोबतच हे तिघे पंक्याच्या घरी जातात, कारण जर का अंधार पडला तर पंक्याच्या घरात हे सुखरूप राहतील. त्याचबरोबर इथे आपण एका मुलीला पाहतो, जी की या तिघांच्या मागे यांचा पाठलाग करत असते. आता हे तिघे जेव्हा घराकडे जात असतात तेव्हाच अंधार होतो आणि यांच्या मागं भूतं लागतात. अचानक वादळ येतं व यांना विचित्र असे आवाज यायला लागतात, ज्यामुळे हे खूप घाबरतात. पण आत्मे यांना काही करणार तेव्हाच यांचा पाठलाग करणारी ती मुलगी यांच्या समोर येते, ज्यामुळे ते आत्मे इथून निघून जातात. आता हे तिघे या मुलीला सुद्धा भूतच समजत असतात, ज्यावर ते यांना सांगते की तिचं नाव निधी आहे आणि ती सरपंचाची मुलगी आहे.
सोबतच ती सांगते की तिला सुद्धा हे माहिती करायचं आहे की या गावात नक्की काय सुरू आहे, ज्यामुळे ती यांच्याच बोटीत लपून इकडे आली. आणि जेव्हा दिल्या व हे बोटीतून खाली उतरले तेव्हा तिनेच बोटीची दोरे सोडून बोट पाण्यात सोडली, जेणेकरून कोणालाही परत जाता येऊ नये. आता निधीकडून हे ऐकल्यावर या तिघांना तिचा खूप राग येतो, पण यांना अजून हेच वाटत असतं की निधी एक भूत आहे, त्यामुळे हे तिला जास्त काही बोलत नाहीत. तसेच निधी यांना सांगते की या गावात काय सुरू आहे ते पाहण्यासाठी ती गावात चालली आहे. जर यांच्यातील कोणाला तिच्यासोबत यायचं असेल तर तो येऊ शकतो. पण हे तिघे घरातच थांबायचा निर्णय घेतात आणि निधी यांना सोडून गावात जाते. यानंतर दाखवतात की याच गावात एक बाबा आलेला असतो, जो की तंत्रमंत्र विद्या करत असतो. पण तो त्याच्या चेल्याला शोधत शोधत पंक्या व त्याच्या मित्रांकडे येतो. बाबा यांना सांगतो की तो त्याच्या चेल्यासोबत या गावात आला होता, पण त्याच्या चेल्याला चिलीम ओढायची सवय आहे, त्यामुळे तो चिलीम शोधायला गेला. पण तेव्हाच अंधार झाला आणि चेला व हा वेगळे झाले. बाबाने गावाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण गावाच्या सर्व बाजूने नदी असल्यामुळे त्याला बाहेर जाता आलं नाही, ज्यामुळे तो इथेच अडकून राहिला. पण आता याला इथे आत्म्या असल्याचं जाणवत आहे. तसेच दुसरीकडे दिल्याच्या घरात आपण या बाबाच्या चेल्याला पाहतो, ज्याचं नाव चेलुशा असतं. आणि दिल्या चिलीम पित असल्यामुळे त्याच्या वासाने तो दिल्याकडे चिलीम पिण्यासाठी येतो, ज्यामुळे दिल्या व चेलुशाची चांगली ओळख होते. इथे चेलुशा दिल्याला सांगतो की त्याच्या गुरुजींनी त्याला सांगितलं होतं की एकदा जर का तू कोणती जागा सोडलीस तर तिथे परत जात जाऊ नकोस, आणि त्यामुळे त्याला हे माहीत नाही की तो गुरुजींना कुठे सोडून आला आहे. सोबतच तो सांगतो की इथे त्याला भूत असल्याचं जाणवत आहे आणि सकाळ होईपर्यंत या गावातील कोणीही जिवंत राहणार नाही. जे समजताच दिल्या चेलुशाला सोबत घेऊन त्याच्या गुरुजीला व पंक्या आणि त्याच्या मित्रांना शोधायला घराबाहेर पडतो. आणि इकडून गुरुजी व पंक्यासोबत त्याचे मित्रसुद्धा दिल्याला शोधायला निघतात. पण पुढे दिल्या व चेलुशा निधीला गावात फिरताना पाहतात, ज्यामुळे यांना वाटतं की निधी भूतच आहे आणि हे दोघे तिच्यापासून दूर पळायला लागतात. पण निधी मात्र यांच्या मागे मागे यायला लागते आणि तेव्हाच दिल्या व चेलुशा गुरुजींना भेटतात, ज्यामुळे हे सर्व निधीपासून दूर पळत एका घरात येतात. पण या गोंधळात चतुरकडे असलेला त्याचा कॅमेरा खाली पडतो आणि त्यातील सर्व फुटेज जळून जातं. आता हे सर्व जेव्हा एका घरात पोहोचतात तेव्हा यांच्या मागे मागे निधीसुद्धा येते, जिला पाहून सगळे घाबरायला लागतात. पण गुरुजी सर्वांना सांगतात की ही मुलगी भूत नाही तर जिवंत मुलगी आहे. सोबतच ते सर्वांना सांगतात की हिच्या राशीमध्ये असं काहीतरी आहे ज्यामुळे आपल्यावरचं संकट टळलं आहे. पण हिचं इथे येणं आपल्याला वाचवण्यासाठी नाही, तर ही काही वेगळ्याच कारणासाठी इथे आली आहे. यावर निधी सांगते की तिला यातलं काहीच माहीत नाही. दरवर्षी जेव्हा गावातील माणसं गावाबाहेर जातात तेव्हा काही तासातच तिला काहीच कळत नाही. तिला अस्वस्थ वाटतं आणि हे लहानपणापासून ती मोठी होईपर्यंत होत आहे व तिच्यासोबत असं का होतं हेच जाणून घेण्यासाठी ती इथे आले आहे. सोबतच ती या सर्वांना त्यांच्या बंद पडलेल्या वाड्यात घेऊन जाते, जिथे ती तिच्या आजोबांची खोली यांना दाखवते व सांगते की एकदा असंच सर्वांना गावाबाहेर जायचं होतं. आत्मे गावात येणार म्हणून सर्वांनी तिच्या आजोबांना गावाबाहेर येण्याचा आग्रह केला, पण ते गावाबाहेर जायला तयार नव्हते. उलट त्यांनी सर्वांना शपथ घातली की तुम्ही सर्व गावाबाहेर जा, इथं माझं महत्त्वाचं काम आहे. ज्यामुळे सगळेजण गावाबाहेर गेले आणि त्यानंतर तिच्या आजोबांचा जीव गेला. आता इथे आपल्याला माहीत होतं की चित्रपटाच्या सुरुवातीला आपण ज्या म्हाताऱ्याला कसले तरी विधी करताना व त्यात त्याचा जीव गेलेला पाहिलं होतं, तो म्हातारा म्हणजे निधीचे आजोबा होते. आता अचानकच यांना एका खोलीतून एका बाईच्या रडण्याचा आवाज यायला लागतो, ज्या खोलीच्या दाराला धागे व लिंबू नारळ लावून बंद केलेलं असतं, जसे की त्याच्या आत असलेला कोणाचा आत्मा बाहेर येऊ नये. तसेच इथे यांना एक बॉक्स मिळतो, ज्याची चावी निधीच्या गळ्यात असलेल्या लॉकेटमध्ये असते. आणि बाबा जेव्हा तो बॉक्स उघडतात तेव्हा त्याच्या आतमध्ये यांना एक खूप जुना कागद मिळतो व त्यातील लिखापटी वाचल्यावर बाबा सर्वांना निधीच्या पूर्वजांची व या गावाची प्रथा कशी सुरू झाली ते सांगतात. ते सांगतात की जेव्हा सरपंचाच्या जहागिरीचा काळ होता तेव्हा स्वतःच्या घराण्याचा माज असणारे सरपंचाचे पूर्वज खूप मनमानी करायचे. त्यातच एके दिवशी जेव्हा यांचे पूर्वज म्हणजे सरदार नदीकिनारी गेले होते तेव्हा तिथे त्याने एक बाई पाहिली, जिच्यावर त्याची वाईट नजर पडली आणि तिला मिळवण्यासाठी तो तिच्या मागे गेला. पण ती बाई स्वतःला वाचवण्यासाठी जेव्हा पळत होती तेव्हा गावातील लोक तिला वाचवण्यासाठी सरदारसमोर आडवे आले. पण सरदारने त्या सर्वांना मारून टाकलं आणि त्या बाईची आबरू लुटण्याचा प्रयत्न केला. पण यातच त्या बाईने सरदारच्या अंगावर चिखल टाकला, ज्यामुळे सरदारला राग आला आणि त्याने जागीच तिचं शिर धडापासून वेगळं केलं. तसेच पुढे त्या बाईचं शिर व तिच्या गळ्यातील दागिना घेऊन सरदार त्याच्या वाड्यावर आला, जिथे त्याने त्या बाईचं शिर पुरून टाकलं आणि तिच्या गळ्यातला दागिना त्याने घरातच अडकून ठेवला.
पण सरदारने मारलेल्या त्या बाईला एक बाळ होतं, जे की आई नसल्यामुळे खूप रडायला लागलं. ज्यामुळे त्या बाळाच्या आजीने त्याला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते बाळ काही शांतच होत नव्हतं. तसेच ती आजी जेव्हा बाळाला घेऊन सरदारच्या वाड्याजवळ आली तेव्हा अखेर ते बाळ शांत झालं. पण वाड्यापासून दूर जाताच ते बाळ पुन्हा रडायला सुरुवात करायचं. ज्यामुळे त्या बाळाची आजी बाळाला घेऊन सरदारच्या वाड्यासमोरच थांबली आणि हे सरदार सुद्धा पाहत होता. ज्यामुळे सरदारने त्या बाळाला व आजीला सुद्धा मारून टाकलं आणि तेव्हापासूनच त्या बाळाच्या आईच्या आत्म्याचा प्रवास सुरू झाला व गावातील ज्या लोकांना सरदारने मारलं होतं त्यांचे आत्मे सुद्धा गावात परत आले. सरदारसोबत त्यांचा बदला घेऊन त्याला त्या आत्म्यांनी संपवून टाकलं. पण गोष्ट इथेच संपली नाही. पुढे दरवर्षी ते आत्मे गावात परत येऊ लागले आणि सरदारच्या पुढच्या पिढ्यांना दरवर्षी याच दिवसात हा त्रास होऊ लागला. ते आत्मे सरदारच्या पिढीतील प्रत्येक पुरुषाला संपवू लागले. ज्यामुळे पिढीतील एकाने यावर उपाय शोधण्यासाठी एका मांत्रिकाला बोलवलं, ज्याने यांना सांगितलं की यांच्या पूर्वजांनी त्यांच्या कर्माची फळं भोगली खरी, पण तो त्रास पुढे सुद्धा यांच्या पिढीला भोगावा लागणार. तसेच जोपर्यंत यावर योग्य उपाय सापडत नाही तोपर्यंत या आत्म्यांपासून यांच्या घरातील लोकांना वाचवण्यासाठी एक विधी करावा लागला. त्या मांत्रिकाने ज्या बाईचं शिर या घरात पुरलं होतं तिच्या गळ्यातील दागिन्यांवर विधिवत पूजा केली, जो दागिना सरदारने याच घरात ठेवला होता, आणि तो दागिना मांत्रिकाने घरातील महिलेला घालायला दिला. ज्यामुळे घरातील लोकांवरचे संकट दूर झाले. तसेच पुढे प्रत्येक पिढीतील महिलेला तो दागिना घालण्यासाठी देण्यात आला आणि आत्ता निधीच्या गळ्यात सुद्धा तोच दागिना आहे. ज्यामुळे यांच्यातील कोणालाही आत्मे काहीच करू शकले नाहीत. आता बाबा सर्वांना सांगतात की ती मेलेली बाई तिच्या बाळासाठी या गावात येते आणि गावातील जे बाकीचे आत्मे आहेत ते त्यांच्या नातेवाईकांना भेटायला येतात. पण जेव्हा ते येतात तेव्हा गावात कोणीच नसतं. त्यामुळे त्यांना शांती मिळत नाहीये. पण त्यांना मुक्ती मिळवून देण्याची आज योग्य वेळ आहे आणि त्यासाठी जिथे त्या बाईचं मुंडकं पुरून ठेवलं आहे ती जागा खोदून तिथे जप करावा लागेल व निधीकडे जो ताईत आहे तो जाळावा लागेल, ज्याने सर्वांना मुक्ती मिळेल. त्याचबरोबर बाबा दिल्या व चतुरला गावातून माते आणि सुपाऱ्या आणण्यासाठी पाठवतात. तसेच बाकीच्यांना विधीसाठी लागणारं इतर साहित्य वाड्यातूनच जमा करायला लावतात. आता दिल्या व चतुर जेव्हा माती व सुपारी घेऊन येत असतात तेव्हा गावात जमा झालेले भूत या दोघांना घेरून घेतात आणि यांना मारण्याचा प्रयत्न करतात. पण तेव्हाच तिथे चेलुषा येतो आणि या दोघांना वाचवतो. सोबतच हे तिघे पुन्हा वाड्यात येतात व तिथे बाबा भूतांना मुक्ती देण्यासाठी विधी सुरू करतात. आता दुसरीकडे दाखवतात की सरपंच त्याच्या मुलीला सगळीकडे शोधतो, पण निधी त्याला कुठेच मिळत नाही. आणि तेव्हाच पंक्याचे वडील सरपंचला सांगतात की पंक्या व त्याचे मित्र सुद्धा इथे नाहीयेत. ज्यामुळे सरपंच व पंक्याचे वडील यांना शोधत शोधत नदीजवळ येतात, जिथे यांना दिल्याची बोट येताना दिसते. ज्यामुळे यांना समजतं की निधी, पंक्या व त्याचे मित्र नक्कीच गावात गेले असणार. त्याचबरोबर आत्तापर्यंत सरपंचला समजलेलं असतं की यांना गावात जावंच लागणार. त्यामुळे ते पंक्याच्या वडिलांना जवळच्याच दुसऱ्या बोटीमध्ये कोण आहे का हे पाहायला लावतात आणि त्यांची नजर चुकवून ते एकटेच दिल्याची बोट घेऊन गावात येतात. पण गावात पाय ठेवताच एक अदृश्य शक्ती त्यांना खेचून घेते व बाबा जिथे जप करत असतात ती शक्ती सरपंचला तिथे आणून सोडते. आता सरपंचला इथे पाहून सर्वच चकित होतात. पण आत्ता जप सुरू असल्यामुळे इथे आत्म्य व अशी शक्ती फिरायला लागते की ज्यामुळे इथे कोणालाही जागेवरचा हलता येत नाही. आणि त्यातच बाबा निधीच्या गळ्यात जो त्या बाईचा दागिना होता तो दागिना आगीत टाकून जाळून टाकतात. ज्यामुळे सर्व आत्म्यांना एक एक करून मुक्ती मिळायला लागते. पण त्यातच जाता जाता ते सरपंचचे प्राण घेऊन जातात. म्हणजेच त्या आत्म्यांनी सरपंचाचे प्राण घेऊन त्यांचा बदला पूर्ण केला. आणि अशा प्रकारे शेवटी हे वरसगाव भूतांपासून मुक्त होतं व हे गाव 3 दिवसांसाठी सोडून जाण्याची जी वर्षानुवर्ष प्रथा सुरू होती ती सुद्धा बंद होते. यानंतर शेवटच्या सीनमध्ये दाखवतात की 3 दिवस पूर्ण झालेले असतात. त्यामुळे गाव सोडून गेलेले सर्व गावकरी पुन्हा गावात परत येतात. सोबतच सरपंचाचा जेव्हा धावा असतो तेव्हा पंक्या निधीचं सांत्वन करतो आणि हे मित्र पुन्हा शहराकडे जातात. पण सरपंचाच्या पिंडाजवळ जी त्यांची अस्थी असते ती अचानकच गायब होते. ज्यामुळे आपल्याला समजतं की या गावातील भूत अजून गेलेली नाहीत. आणि या सस्पेन्स सोबतच हा चित्रपट इथेच संपतो.